नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व. आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला आपल्या माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी सल्ला दिला आहे, पेट्रोलच्या वस्तू वापरू नका, म्हणजे पेट्रोल कमी वापरा, पूल करा, गाडी पूल करा, म्हणजे कोणाला तरी आपल्याबरोबर शेअर करा जाताना येताना. दुसरी गोष्ट, सोने खरेदी करू नका. मित्रांनो, 2016मध्ये तुम्ही माझी मीटिंग आठवून बघा, ज्यावेळी नोटबंदी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण त्याचवेळी बोललेलो आपली इकॉनॉमी मंद आहे आणि आपल्याला आपल्या देशात नोटबंदी सक्सेस होऊ शकत नाही. आता हे मोदी साहेब चूक होते, बरोबर होते, त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही आहे. मला हे सांगायचं आहे की आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो, म्हणजे समजा मी एखादी वस्तू खरेदी करतो मार्केटमधून, जेव्हा मार्केटमध्ये वस्तू खरेदी करतो तेव्हा मी माझं इकॉनॉमिकल बजेट बघत असतो. म्हणजे माझ्या अकाउंटमध्ये पैसे किती आहेत आणि मला महिन्याला किती लागणार आहेत आणि मला हे परवडणार काय, या सगळ्या गोष्टी मी बघत असतो. त्याच पद्धतीने आपले माननीय पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ हे सर्व बघतच असतील. मग त्याच्यातून येणारं इन्कम, या सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधून ते स्वतःचा ठोकताळे मांडतच असतील. तरीसुद्धा ह्या 2016 नंतर आपल्याला 2023, 24, 25, 26पर्यंत इकॉनॉमी खराब आहे ही जाणवलीच नाही. इवन लॉकडाऊनमध्ये पण जाणवली नाही. का नाही जाणवली? कधी विचार केला आहे? पहिली गोष्ट, इकॉनॉमी खराब असणं म्हणजे काय, मंदी असणं, आणि इकॉनॉमी चांगली असणं म्हणजे तेजी असणं. आणि ह्या तेजी मंदीचा एक मी 4 ते 5 वर्षापूर्वी व्हिडिओ बनवलेला. त्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे विश्लेषण केलेलं, तेजी मंदी काय असते ती. पहिली गोष्ट, ही तेजी मंदी आपल्या डोक्यामध्ये असते. पहिली डोक्यामध्ये येते, नंतर आपल्या आचरणात येते, मग त्याच्यानंतर प्रत्येकजण त्या पद्धतीने वागायला लागतो आणि त्याप्रमाणे त्याचा रिझल्ट दिसायला लागतो. आज मोदी साहेबांनी जेव्हा सांगितलं की पेट्रोल खरेदी करू नका, म्हणजे पेट्रोलच्या गाड्या कमी वापरा, सोनं खरेदी करू नका, त्यांचा उद्देश एवढाच आहे की डॉलरचे भाव खाली यावेत. आज मला सांगा, फक्त पेट्रोल किंवा सोनं यामुळे डॉलरचे भाव खाली येतील का? आपल्याकडे अशा कितीतरी गोष्टी इम्पोर्ट होतात. दुसरी गोष्ट, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फॉरेक्सचं अकाउंट खोललेलं आहे. प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये फॉरेक्सचं ट्रेडिंग, क्रिप्टोचं ट्रेडिंग चालू असतं. मिनटाला ट्रेडिंग चालू असतं. मग ह्याच्यासाठी काय लागतो? डॉलरच लागतो ना. सांगायचं तात्पर्य हे आहे की आपल्याला डॉलर कमी करता येणार नाही आणि ते आपल्या हातात राहिलेलं नाही आहे. ज्यावेळी आपल्या हातात होतं ती आपण वेळ गमावली. आपल्या हातात केव्हा होतं? आपल्या हातात ज्या दिवशी मोदी साहेबांनी सत्ता हातात घेतलेली, त्यावेळी सर्वांनी, माझ्या सकट सर्वांनी त्यांच्यावर भरपूर प्रेम केलं आणि ते सांगतील तसे आम्ही वागत होतो. त्यावेळी जर त्यांनी सांगितलं असतं परदेशी वस्तू खरेदी करू नका, तो लोकांनी खरोखर त्याग केला असता आणि ते त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवलं असतं तरी लोकांनी ऐकलं असतं. पण आता वेळ निघून गेलेली आहे. लोकांनी कृतीमध्ये आणि सांगण्यामध्ये याच्यामधलं अंतर समजायला लागलेत लोक. आपल्याकडे एक म्हण आहे,
बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. ज्या दिवशी यांनी हे डिक्लेअर केलं त्याच्या आदली एक आठवडा अगोदर 15 दिवस अगोदर निवडणुकीला वारेमाप पैसा खर्च झाला. त्यावेळी आपली इकॉनॉमी चांगली होती का? तेव्हा कितीतरी गाड्या फिरल्या गेल्या आणि हे बोलल्यानंतर 4 दिवसांनी ते लगेच फॉरेनला निघून गेले. मग अशा वेळी लोक तुम्हाला फॉलो करतील कसे? हे मी सर्व का सांगतोय? ही गोष्ट मी 2016 पासून बोंबलतोय आणि माझा उद्देश नेहमी हाच होता की आपली कम्युनिटी सेफ राहावी. आज जर हे काय प्रॉब्लेम आले, इकॉनॉमिकल प्रॉब्लेम आले, तर मी खात्रीने सांगू शकतो मोदी साहेब आणि त्यांचे सहकारी जेवढे कोणी असतील ते सर्व सेफ असणार आहेत. कारण ते ऑलरेडी सेफ मोडमध्ये आहेत. त्यांची नाव बुडणार नाही आहे. नाव कोणाची बुडणार आहे? लोअर मिडल क्लास आणि एक रस्त्यावरचा गरीब माणूस आणि अप्पर मिडल क्लास, या सर्वांची नाव बुडणार आहे. इकॉनॉमी खराब आहे ह्या नुसत्या शब्दांवर. कारण आपण 100 रुपये कमवतो त्यातील 20 ते 30% आपले टॅक्समध्ये जातात, GST पकडून सगळं. मग ती वस्तूची खरेदी असू दे, नाही तर इन्कम टॅक्स असू दे, नाही तर प्रॉपर्टी टॅक्स असू दे, नाही तर वॉटर टॅक्स असू दे, सेल टॅक्स असू दे, काहीही आपल्या हातात फक्त 70 रुपये राहतात. आणि त्या 70 रुपयामध्ये आपल्याला आपला महिना काढायचा असतो. या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण कोणकर स्मार्ट असू दे, नाही तर प्रोगेन असू दे, त्याची स्थापना केलेली. ज्या पद्धतीने आता क्रिप्टो निर्माण झाला, क्रिप्टोचा उद्देश काय होता? क्रिप्टोचा उद्देश हाच होता की आपली कम्युनिटी सेफ राहावी. आपल्या क्रिप्टोच्या माध्यमातून, आपल्या करन्सीच्या माध्यमातून आपल्याला जे युटिलिटी वापरायची आहे, युटिलिटी करायची आहे ज्या आपल्या कम्युनिटीला, ती आपल्याच करन्सीमध्ये होईल. म्हणजे आपली करन्सी पण सेफ राहील, आपला टोकन पण सेफ राहील आणि आपल्याला टोकनचा रेट पण वाढवत ठेवता येईल आणि त्या इन्व्हेस्टरला त्याचे रिटर्न्स मिळायला लागतील. हा त्यांचा मूळ उद्देश होता क्रिप्टोवाल्यांचा. तोच उद्देश आपण नॉर्मल INRमध्ये, नॉर्मल इक्विटीमध्ये, नॉर्मल गोष्टीमध्ये आपण करत होतो. तरीसुद्धा आपल्याला गुन्हा लावला गेला. का? कारण फिक्स रिटर्न देतो म्हणून. आज माझ्यावर आरोप झाले पैसे दिले नाहीत म्हणून. आता NSEमध्ये कित्येक लोकांचे, आपल्या इन्व्हेस्टरचे शेअर्स अडकून पडले आहेत. NSE द्यायला नकार देते. त्याच्यावर आपण काय करतो? तिथे कोणाला आरोपी म्हणून उभे करणार आहोत? जो आपण 300 रुपयाला घेतलेला माझगाव डॉग, तो 6000 रुपये जाऊन आला आणि ती माझ्याकडे 10,000 क्वांटिटी होती. आणि ती 10,000 क्वांटिटी शक्य कधी झाली? कारण आपली कम्युनिटी एकत्र होती म्हणून शक्य झालं. आणि पहिल्या दिवसापासून, जेव्हा कंपनी स्थापन केल्यापासून मी बोंबलतो आहे. कंपनी ही फक्त नावाला आहे. माझा उद्देश एकच होता, कम टुगेदर, ग्रो टुगेदर. आणि ह्याच्यासाठीच आपण एकत्र करत होतो सर्वांना. आपल्याला कुठल्याही पक्षाचा झेंडा घेऊन फिरायचं नव्हतं. आपला उद्देश एकच होता की सामान्य माणसाच्या खिशात पैसा कुळकुळत राहायला पाहिजे. आज बाहेर मार्केटमध्ये इकॉनॉमी खराब होती, पण आपल्या कम्युनिटीला कधी जाणवली नाही. जशी मोदी सरकारच्या कम्युनिटीला जाणवली नाही, त्यांच्या भक्तांना जाणवली नाही, फक्त ते हवेमध्ये होते. पण आपल्याकडे रिॲलिटीमध्ये 2008 पासून 2019 पर्यंत लोकांच्या खिशात वारेमाप पैसा खेळत होता. आणि ते सर्व शक्य झालं कारण आपण एकत्र होतो म्हणून. आणि त्याचाच पुढचा प्लॅन म्हणून आपण दुकान टाकलं, जेणेकरून आपल्या पैशाने आपल्याच दुकानामध्ये खरेदी व्हावी. तरीसुद्धा प्रशांत नांगणेला संपवलं गेलं. का संपवलं?
मित्रांनो, मला हे पुन्हा पुन्हा का सांगावं लागतं आहे? कारण आपण आता पुन्हा उभे राहतो आहे. आणि हे पुन्हा उभे राहताना जर आपल्याला असे प्रॉब्लेम आले, आज 2008 नंतर 2019पर्यंत किंवा 2014पासून 2019पर्यंत इकॉनॉमिकल प्रॉब्लेम नव्हते का? पण तुम्हाला कधी तुमच्यापर्यंत पोचले का? तुम्हाला कधी जाणव दिले का? का नाही जाणव दिले? कारण तुमच्याकडे चित्र वेगळ्या पद्धतीने उभं केलं गेलं. आणि हीच गोष्ट मी सर्वांना सांगत होतो. कारण जर आपण काय खातो ते महत्त्वाचं नाही, आपण काय दाखवतो हे महत्त्वाचं आहे. आपण आपल्या कंपनीबद्दल जर चांगल्या गोष्टी दाखवल्या गेल्या तर आपल्या कंपनीला तर कधी प्रॉब्लेम येणारच नाही. पण आपल्या इन्व्हेस्टरला पण प्रॉब्लेम येणार नाही, त्यांना रिटर्न घेताना कधी प्रॉब्लेम येणार नाही. आणि तो कॉन्फिडन्स प्रत्येकामध्ये असणं गरजेचं आहे. आज मोदी साहेब जेव्हा सरकारमध्ये आले तेव्हा आपल्याला वाटलेलं इकॉनॉमी आपली एकदम खराब झाली, डब्बा झाली आहे. इकॉनॉमी डब्बाच होती, पण त्यांनी जो कॉन्फिडन्स दाखवला आणि त्यांनी जे वातावरण बूस्ट केलं त्याच्यामुळे आपल्याला ते कधी जाणवलं नाही. हीच गोष्ट आपण 2000, 5000, 20,000 लोकांना घेऊन करत होतो. आणि हीच गोष्ट मी कित्येक वर्षापासून बोंबलत होतो. त्यामुळे याच्या पुढे प्रत्येकाने जर आपल्याला प्रोग्रामच्या माध्यमातून काही इन्कम कमवायचं असेल तर इकडे तिकडच्या कुठल्या तरी पक्षात जाण्यापेक्षा आपला प्रोग्रामचा पक्ष मोठा करूया आणि प्रोग्रामच्या पक्षाला भरारी द्यायला लावूया. मी जे काही प्लॅन आणतो आहे त्या प्लॅनला तुम्ही रिस्पॉन्स द्या. मान्य आहे आपण सगळ्या प्रॉब्लेममध्ये आहोत, पण त्या प्रॉब्लेममधून पण आपण बाहेर पडू 1000%, फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटीमुळे. कारण शेवटी तेजी आणि मंदी तुमच्या डोक्यात पहिल्यांदा असते. तुम्ही जर ठरवलं तेजी तर तेजी, तुम्ही ठरवलं मंदी तर मंदी. त्यामुळे प्रोग्रेममध्ये कधीच मंदी येणार नाही जर तुम्ही ठरवलं तर. त्यामुळे याच्या पुढे भले आपण स्लो असू, पण मी प्रत्येक वेळी सांगतो वी आर स्लो, वी आर लेट बट नॉट लेस. मी प्रत्येक वेळी सांगितलं आणि मी कधी लिहून बोलत नाही, त्यामुळे थोडंसं चेंजेस होतात. सांगायचं तात्पर्य हे आहे की आता याच्या पुढे जे मी काही प्लॅन आखलेले आहेत त्या प्लॅनला तुम्ही रिस्पॉन्स द्या. आपल्याला कधीही मागे वळून बघावं लागणार नाही. आणि जर मी ह्यामध्ये काही चुकीचं बोललेलं नाही आहे, त्यामुळे कोणालाही वाईट वाटून घ्यायची गरज नाही आहे. आम्ही पण एकेकाळी मोदींचे भक्त होतो, मोदींवर भरपूर प्रेम करत होतो. आम्हाला वाटत होतं की देशामध्ये भरपूर काही होणार आहे, भरपूर काही चांगल्या गोष्टी होणार आहेत. आम्हाला वाटत होतं त्यांचा उद्देश खूप चांगला आहे. पण 2016मध्ये जाणवलं, त्याच्यानंतर ते हळूहळू ज्या काही निर्णय घेतले गेले त्याच्यामुळे अजूनही कॉन्फिडन्स म्हणजे नक्की झालं, समजलं. माझे पण BJPमध्ये चांगले चांगले मित्र आहेत. अटल बिहारी वाजपेयींचं तुम्ही भाषणं भरपूर ऐकायचो, भरपूर वाचायचो त्यांच्याबद्दल. इवन नितीन गडकरींबद्दल मला आदर आहे अजूनपर्यंत. अजून सुषमा स्वराज असू दे, नायडू असू देत, असे कितीतरी लोक आहेत की ज्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे आतापर्यंत. परंतु ज्या घटना घडत आहेत ते दिसतं आपल्याला, त्यामुळे आपण गप्प बसू शकत नाही. माझ्यासारखा माणूस तर गप्प नाही बसू शकत. आणि आपण जेव्हा कोणकर स्मार्टची स्थापना केली त्याचा उद्देश एकच होता की सामान्य माणूस सेफ राहावा, सामान्य माणसाचे पैसे सेफ राहावेत. मार्केटमध्ये चुकीच्या गोष्टी घडत होत्या म्हणून आपण कोणकर स्मार्टची स्थापना केली. प्रशांत दांगणेने कधी पैसा गोळा करून पळून जाण्यासाठी कोणकर स्मार्टची स्थापना केली नव्हती, करणार नाही. आणि याच्या पुढेही कोणीही माझा येऊन कधी बँकेचं अकाउंट चेक करू शकतो. त्यामुळे मला ED BD CDची कसली भीती वाटत नाही. ऑलरेडी 4 महिने आतमध्ये जाऊन आलो, त्यांनी माझे बँक अकाउंट सगळे बघितलेले आहेत, त्यामुळे त्याचंही टेन्शन नाही मला. फक्त एवढंच सांगायचं आहे की
की आपला सामान्य माणूस सेफ राहावा आणि सामान्य माणसाची चांगली गुंतवणूक वाढत राहावी. आपला उद्देश एकच आहे, A to Z पर्यंत जे काही दुकानं असतील, जे काही व्यवसाय असतील ते आपले स्वतःचे असतील, प्रोग्रेनचे असतील, कोणकस्मार्टचे असतील. म्हणजे आता कोणकस्मार्ट नाव नाही राहिलं, पण आठवण तर राहिल्या. आणि आपण 2008 पासून 2019पर्यंत रेग्युलर टाईम टू टाईम रिटर्न्स दिले. त्याच्याबद्दल कधी बोंबाबोंब नाही झाली, त्याच्याबद्दल कधी प्रचार नाही झाला. पण 2020पासून 2023पर्यंत लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा प्रॉब्लेमच्या काळामध्ये आपल्याला पैसे देता नाही आले. त्याच्यामुळे मला शिक्षा भोगावी लागली आणि त्याची खल आहे, त्याची सल आहे. म्हणूनच मी हे सगळा व्हिडिओ बनवतो आहे. आज माझ्यापेक्षाही मोठे मोठे कांड आपल्या देशात होत आहेत, घडत आहेत, पण तिथे कोणाचं तोंड उघडणार नाही. आणि आपल्याला फसवण्याचा उद्देश कधीच नव्हता. रिटर्न्स दिलेले आहेत लोकांना, घेतलेला माणूस समोरनं सांगायला येत नाही आहे. मी त्याचे रील्स पण बनवून टाकलेत. आता 2012पासून 2019पर्यंत नुसतं 1,00,000 रुपयाचे महिन्याच्या 5% जरी माणसाने काढून नेले असतील तर त्याचे 4-5 लाख त्याला मी 2019पर्यंत मिळालेले. तरीसुद्धा तो व्यक्ती आज 25-26मध्ये 2001चा हिशोब मागते. 2000 हिशोबासाठी 2% टाकते की 5% टाकते की 15% टाकते आणि आम्ही द्यायला उभे आहोत. हे सर्वात महत्त्वाचं आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की प्रशांत नांगणे इतक्या प्रामाणिकपणाने काम करत होता आणि अजूनही पुढे प्रामाणिकपणानेच काम करणार आहे. तुम्ही काय घेऊन जात आहे लोकांपर्यंत ते तुमच्यावर आहे. आणि त्यांच्या तोंडाला मी धरू शकत नाही. आज प्रत्येकाला मी उत्तर देऊ शकतो, प्रत्येकाशी भांडू शकतो, जे जे प्रॉब्लेम करत आहेत त्यांना. पण मला त्याच्यामध्ये एनर्जी माझी वाया घालवायची नाही आहे. माझी डेअरिंग काय आहे, माझी काय नाही आहे, की मी 2008पासून 2021पर्यंत 23पर्यंत 25पर्यंत माझ्या कामामधून दाखवलेली आहे. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जर साथ दिलीत तरच आपण मोठे होणार आहोत. अन्यथा सामान्य माणसाला काही पर्याय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. बाकी इच्छा तुमची. धन्यवाद.